हाय, परवा रक्षाबंधनचा सण आहे, नारळी पौर्णिमेचा. प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात हा खूप महत्त्वाचा सण असतो आणि माझ्याही आयुष्यात हा खूप महत्त्वाचा सण आहे. मला सख्खे 3 भाऊ होते, त्यातला एक भाऊ आता नाही आहे. 2 भाऊ आहेत. माझे भाऊ गावी राहतात आणि मी इकडे मुंबईला राहते. प्रत्येक वर्षी आठवणीने मी माझ्या भावांना राख्या पाठवते. आता यावर्षीही पाठवलेत. तर मी माझ्या भावांसाठी या राख्या आणल्यात. बघा कशा आहेत. गेल्या आठवड्यात मी आणि माझी फॅमिली आम्ही सिद्धिविनायकला गेलो होतो, प्रभादेवीला. मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, माझी नात, माझी पूर्ण फॅमिली आम्ही गेलो होतो. तिथून मी माझ्या भावांसाठी या राख्या खरेदी केलेत. बघा, सिद्धिविनायकवरून 6 राख्या आणल्या होत्या. त्यातल्या 2 राख्या गेल्या आठवड्यात मी माझ्या भावांना पाठवल्या. या बघा अशा राख्या आहेत. याच्यामध्ये गणपती बाप्पाचं छोटासा फोटो आहे गणपती बाप्पाचा या राखीमध्ये. इथे बघा. म्हणून मला या राख्या खूप आवडल्या. लगेच मी या घेतल्या. आणि लाल कलर आहे. लाल कलर तर शुभ आणि मंगल असतो. लाल कलरमध्ये या राख्या खूप छान दिसतात, म्हणून मी ह्या लाल कलरमध्ये या राख्या घेतल्या माझ्या भावांना. आता मी या 4 राख्या इकडे ठेवल्यात मुंबईला. माझ्या घरी जे भाऊ माझे येतील, मानलेले भाऊ, चुलत भाऊ, त्यांना बांधण्यासाठी. आणि 2 राख्या गावी मी माझ्या भावांना पाठवल्या. हे बघा, पाकिट पण रेडी करून ठेवलं आहे मी. याच्यामध्ये या मी राख्या जपून ठेवणार परवासाठी. परवा माझे भाऊ येतील, त्यांना या राख्या मी बांधणार. आणि ह्या वेगळ्या राख्या आणलेल्या आहेत मी माझ्या मुलीसाठी. माझी मुलगी, माझ्या दिराची मुले येतात आणि तिचे मानलेले भाऊ येतात प्रत्येक वर्षी. त्यांच्यासाठी या राख्या ठेवल्या, ती त्यांना बांधणार आहे. मला एक मोठा मुलगा आणि एक मुलगी आहे. तर माझा मोठा मुलगा आता नाही आहे, 6-7 वर्ष झाली, तो नाही आहे. मी नंतर एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यात मला मी ते सगळं व्यवस्थित क्लिअर सांगणारच आहे. त्यामुळे आता माझी एकच मुलगी आहे. मी तिच्या मानलेल्या भावांना आणि चुलत भावांना राख्या बांधते. ते येतात आमच्या घरी प्रत्येक वर्षी रक्षाबंधन. तर आता या राख्या सिद्धिविनायकला घेतलेल्या गणपती बाप्पाच्या राख्या कशा आहेत त्या तुम्ही मला प्लीज सांगा. आणि माझं नवीन चॅनल आहे, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा.